नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र टेम्पो लवर टिप्पी. तर मित्रांनो, आता आपण भाडे घेऊन चाललो होतो जुन्या खंडाळ्यात. तर मला त्या कुरवंडाच्या टर्नवरती काका भेटलेले आहेत. काका, तुमचं वय किती आहे? 76. 76. आणि तुम्ही अजून काम करताय? बापरे. आणि 1952 साल 1952चा तुझा जन्म. बापरे. नाव काय तुमचं? गोविंद. कुठं राहता तुम्ही? रामनगरला राहता. मग तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करताय केळीचा? 40 वर्ष झाले. आणि आता तुमची मुलं काय करतात? बंगल्यामध्ये खंडाळ्या बंगल्यामध्ये खंडाळ्यामध्ये राहायला तिकडे. आता ही केळी कशी डझन आहेत? 60 रुपये डझन. मला ही 60 रुपये डझनची केळी द्या. ठीक आहे. तर बघा, काकांचं वय आता 76 आहे. एवढ्या वयातसुद्धा ते काम करतात. म्हणजे एखाद्या तरुण मुलाला लाजवेल असं त्यांची पर्सनॅलिटी आहे. आता 76 वयामध्ये एखाद्या माणसाला उठता येत नाही, पण ते अजूनसुद्धा इथं काम करतात. ते इकडे जयंती आपल्याला केळी. काका, तुम्हाला मुलं किती आहेत? 2 मुलं आहेत. 2च मुलं आहेत ना? त्याला अलग आहे. सगळे अलग आहेत. मग तुम्ही कोणाजवळ राहता? पुढं म्हातारी आहे ना माहिती. बायको आहे ना. तुमची बायको आहे. मग तुमची बायको तुम्ही दोघं जण राहता? मुलांजवळ नाही राहत का हो? मुलं सगळं अलग आहे. मुलं अलग आहेत का? बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये अशी पण तकलीफ असते. 2 मुलं आहेत, पण दोन्ही मुलं वेगळी राहतात. काकांचं आयुष्य एकट्यांचंच आहे. आणि तुमची वाईफ पण आहे ना? मावशी पण आहे. मावशीचं वय किती आहे? तिथे कम से कम 60-65 असं. 60-65 वर्षाची मावशी आहेत. तुम्ही दोघंच राहता ना फक्त? मुलं राहत नाही. मुलांना विनंती आहे की काकांना तुम्ही घेऊन जावा प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट आहे भावांना. काकी डझन केळी आपली केली नाही? डझन केळी. मी देवाकडे इच्छा करेन, म्हणजे देवांना मी प्रार्थना करेन तुमच्या मुलांना सद्बुद्धी देवो. त्यांनी तुम्हाला घेऊन जावा. तुमचे काय मग आपोआपले वाद असेल ते नाही का निपटावा. मी देवाला विनंती करेन. ठीक आहे. चला मित्रांनो.